पाहिला तुम्ही, कसा वाटला? हो, मूवी पाहिलाय, खूप चांगला होता. जे आम्हाला काही माहितीच नव्हता संभाजी महाराजांचा, ते आता या मूवी बद्दल आम्हाला माहिती पडते. ते कळतंय की कसं काय घडलेलं त्यांच्यासोबत, ते जे त्यांची ट्रू स्टोरी होती ते या मूवीने आम्हाला कळते. कलाकारांच्या कामाबद्दल काय सांगाल? खूप चांगलं वर्क केलंय. इट्स अमेझिंग. थँक्यू. आपले छत्रपती संभाजी महाराज जे आहेत त्यांच्याबद्दल जे धाडस आहे, लाईक त्यांचं लवेबल कॅरेक्टर जो आहे टुवर्ड्स द विलेजर्स, मावळांकरिता, त्यांच्या फॅमिलीसाठी, लाईक इवन इफ दे हॅव चेंज द पार्टी, मेंटली इज देअर फॉर इज स्वराज. सो ते खूप आपलंसं वाटलं की आपले माणसं जे आपल्यासाठी आहेत ते आपल्यासाठी असतात, ते दुसऱ्यांसाठी नसतात. हा चित्रपट फार पूर्वी शूट झालाय, त्यामुळे तो काही डिफरन्स जाणवतो. डिफरन्स ॲज इन एवढा डिफरन्स नाही आहे, बट डिफरन्स द टाईम एराचा जो टाईम आहे, लाईक प्रिव्हियस 80s मधलं जे आहे, तो एक डिफरन्स कळून येतोय, पण तो एक पॉझिटिव्ह वेमध्ये घेतला जाईल असं वाटतंय मला. लोकांकडे पॉझिटिव्ह वेमध्येच आला पाहिजे तो, असं एकदम पण प्राचीन काळातला असं नाही आहे, बट तो डिफरन्स जो आहे की तो त्या काळातला मूवी तो द्यायलाच पाहिजे. सो दॅट इज बेटर. तुम्ही हा चित्रपट पाहिला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर. छत्रपती संभाजी हा चित्रपट तुम्हाला कसं वाटतं? इट्स वंडरफुल, लाईक हिस्टॉरिकली या छान चित्रपट- वाटलं. आय या चित्रपटातली कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडते? द मेन कॅरेक्टर विथ द म्युझिक वॉज एक्सलंट. नो खूपच अप्रतिम ऍक्च्युली. म्हणजे हा खूप आधी रिलीज झालेला आहे, म्हणजे सॉरी बनलेला पिक्चर आहे आणि आत्ता रिलीज झालाय. म्हणजे असं वाटतच नाहीये की, मला असं वाटतंय की आत्ता रिलीज झालाय आणि एवढी त्यामध्ये ताजगी आहे, जी एनर्जी ज्या ऍक्टर्सनी इनपुट केली आहे ना, ती दिसतीये की पूर्ण संभाजी महाराजांबद्दल जे शौर्य आहे, जे काही प्रॉब्लेम्स त्यांनी फेस केलेत, ते कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण लाईफस्टाईल आहे, किंवा शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, पूर्ण छान पद्धतीने. आता इंटरव्हलच झालाय, पण इट इज रिअली फॅन्टॅस्टिक. तर खूप मस्त वाटतंय. आणि कलाकारांच्या कामाबद्दल काय सांगाल? त्यांनी कशी भूमिका साकारली? मी पोस्टर जेव्हा पाहिला तर तेव्हाच मला कळत होतं की खूप छान पद्धतीने काम त्यांनी केलं असेल. आणि जेव्हा मी इंटरव्हल पर्यंत पाहिला तर खरंच मजेदार आणि खूप मस्त काम केलं. खूप एनर्जी आहे. आणि जे संभाजी महाराजांचे असो किंवा मावळे असोत किंवा ओव्हरऑल सगळं आपला स्वराज्य जे ज्या पद्धतीने दाखवलं ते खरंच खूप अप्रतिम पद्धतीने दाखवलंय. आणि खूप छान कलाकार आहेत. डिरेक्टरनी पण खूप छान पद्धतीने ते डिरेक्ट केलंय. सो इट्स रिअली व्हेरी गुड. कोणत्या कलाकाराचं काम तुम्हाला जास्त आवडलं किंवा तो कलाकार तुम्हाला आवडलं? हा, मी तर पहिलाच सीन जेव्हा पाहिला तेव्हा जे छत्रपती आपले संभाजी महाराज जे आहेत त्यांचं असं झालं की त्यांचा पहिलाच सीन पाहिल्यानंतर असं झालं की मी इंटरव्हल नंतर जर डोर ओपन केलं तर काश जर ते मला भेटले तर मला खरंच खूप आनंद होईल. एवढं मी घट्ट मिठी मारली असते आणि त्यांना पाय सुद्धा मी पडलो असतो. एवढं छान पद्धतीने काम केलं. सो संभाजी महाराजांचं खूप अप्रतिम काम त्यांनी केलंय. थँक्यू. या थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.